मॅक्झिमम 1 ते 2 दिवसासाठी असेल. तिथून पुढे आपला दुसरा ग्रुप असेल, त्याच्यावर कंटिन्यू करूया आपण. ठीक आहे. आणि अजून एक, तुम्ही रोज नोट्स राईट करताय? जे होत आहे की नोट्स राईट करत नाहीये, जे आपण टाईप करतोय त्या नोट्स राईट करतात सर. ओके. काही राईट करत असतील, काही राईट करत नसतील, त्यांच्यासाठी की आज संध्याकाळी किंवा नो सर. ओके, ठीक आहे. आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत आपली क्लासची वेबसाईट होस्ट होईल. होस्ट झाल्यानंतर तुम्हाला ती उद्या बघायला भेटेल. आज जर टाइम भेटला संध्याकाळी लेक्चर झाल्यानंतर, तर आज संध्याकाळी होस्ट करेल किंवा उद्यापर्यंत होस्ट होऊन जाईल. उद्या दुपारपर्यंत तुम्हाला क्लासची वेबसाईट दिसेल, त्यामध्ये बाकी सगळं कंटेंट दिसेल. ती वेबसाईट होस्ट झाल्यानंतर आपण संध्याकाळी लेक्चरमध्ये दाखवूया की त्यामध्ये काय काय आहे, कोणत्या कोणत्या फीचर्स आहे, त्यामध्ये तुम्हाला ते काय काय यूज करतील हे सगळं दाखवलं जाईल. आणि त्यामध्ये मग आपण क्लासच्या वेबसाईटमध्ये नोट्स अपलोड करूया वेबसाईटवर. आणि तुम्हाला त्या ठिकाणी वेबसाईटवर तुमचं स्वतःचा अकाउंट क्रिएट करावं लागेल. अकाउंट क्रिएट केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सगळं दिसून जाईल. अकाउंट क्रिएट केल्यानंतर बाकीची प्रोसेस, ती प्रोसेस तुम्हाला नंतर सांगितली जाईल. पण वेबसाईटवर बाकीचं कंटेंट दिसेल. आणि जे काही लेक्चर आहे, आजचं लेक्चर किंवा मॅक्झिमम उद्याचं लेक्चर, 2 लेक्चर फक्त. आतापर्यंत टोटल डे किती झाले जे लेक्चर घेतोय आपण? 8 ते 9 दिवस झाले. तेवढे सगळे लेक्चर तुम्हाला युट्यूबला कोणत्यातरी एका चॅनलला दिसतील. इथून पुढचे लेक्चर बाकीची रेकॉर्डिंग भेटणार नाही. ती रेकॉर्डिंग वेबसाईटला भेटेल. पण ते हे जर लेक्चर HTML संपले त्यानंतर तुम्हाला HTML लेक्चर प्रोव्हाइड केले जातील. ज्यावेळेस CSS आपलं शिकून होणार त्यानंतर तुम्हाला CSS लेक्चर प्रोव्हाइड केले जातील. त्यामुळे आज लेक्चर झालं आणि उद्या लेक्चर भेटणार नाही. ते उद्या पण अपलोड केलं असतं तर तुम्हाला सगळे लेक्चर आयते भेटत गेले तर तुम्ही लाईव्ह सेशनला जॉईन होणार नाही. आणि रेकॉर्डिंग लेक्चर कोण किती बघतं हे सगळ्याला माहिती आहे. कारण की युट्यूबला प्री रेकॉर्डिंग लेक्चर किती पण आहे. नोट्स भेटून जातील, लेक्चर पण थोडे टाइम नाही भेटतील. ठीक आहे, चालेल. आपण टॉपिकला स्टार्ट करूया. फाइल्स जस्ट 1 मिनिट. आपलं फोल्डर ओपन करूया. आपलं जे फोल्डर आहे त्यामध्ये आपण टास्क, इथून पुढे सगळे टास्क करणार आहोत. वेब ऍप नावाचं एक जे फोल्डर आहे. ओके, फोल्डर ओपन झालंय. आता या ठिकाणी जे फोल्डर ओपन झालंय त्यामध्ये आपण पब्लिक घेतलंय. पब्लिक मध्ये डॉक्युमेंट्स, इमेज हे सगळे फोल्डर तयार केले. आता आपल्याला HTMLचं फर्स्ट पेज तयार करायचंय. आणि HTMLच्या फर्स्ट पेजला काय नेम द्यावं लागतं? आता ते पेज, HTMLचं जे पेज आहे ते पब्लिक फोल्डर मध्ये करायचं की SRC फोल्डर मध्ये? पब्लिक फोल्डर मध्ये. तुम्हाला सगळ्याला सांगताना सांगितलं होतं की आपलं जे HTMLचं जे पेज आहे ते आपल्याला पब्लिक फोल्डर मध्ये तयार करायचंय. मग तुम्ही पब्लिक वर क्लिक करायचंय आणि त्यानंतर जो फर्स्ट ऑप्शन आहे न्यू फाईल त्यावर क्लिक करायचंय. आणि या ठिकाणी मी राईट करतो index.html. आता हे राईट केल्यानंतर या ठिकाणी कोणताही कंटेंट नाहीये. साईडला लिखतो. या ठिकाणी कोणताही कंटेंट नाहीये. आणि HTMLच्या पेजला या ठिकाणी प्रत्येक वेळेस कोडिंग करावीच लागते असं नाहीये. जसं C लँग्वेज मध्ये तुम्हाला जर काही करायचं असेल तर मेन फंक्शन घ्यावं लागतं. जावा मध्ये काही करायचं असेल तर तुम्हाला क्लास घ्यावा लागतो. फॉर एक्झाम्पल इथे मी सिंपल टेक्स्ट राईट करतो. वेलकम टू TPL क्लास. आणि त्याला रन करतो. रन झालंय. कोणताही कोडिंग, कोणताही
पॅटर्न कोणताही लॉजिक किंवा प्रोग्रामिंगचं कोणतीही लाईन या ठिकाणी यूज केलेली नाहीये. मी जसं त्या ठिकाणी राईट करतो, जसं आपण पुढे सिंपल एडिटरवर, कोणत्याही एडिटर तुमचा नोटपॅड असेल, नोटपॅड प्लस प्लस असेल, त्या ठिकाणी तुम्ही जसं राईट करता तसं राईट केलंय, फक्त रन केलंय, तरी तुम्ही जे राईट केलंय त्या आउटपुटला शो झालंय. तुम्ही जे राईट केलंय त्या आउटपुटला शो झालंय. म्हणजे असं कंपल्सरी नाहीये की तुम्हाला या ठिकाणी कोड करावाच लागतो. तुम्हाला वेब पेज बनवायचंय, वेबसाईट बनवायची, त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी कोड करावाच लागणार आहे. पण तुम्हाला सिंपल काहीतरी टेक्स्ट शो करायचंय, त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं सिंपल 1 लाईनचं टेक्स्ट असेल, 2 लाईनचं टेक्स्ट असेल, तुम्हाला त्याला कोणत्याही डिझायनिंगचा पार्ट करायचा नाही, कोणताही कलर यूज करायचा नाही. जसं तुम्ही टाईप करताय तसं तुम्हाला शो झालं पाहिजे. फक्त सिंपल एवढं ज्यावेळेस काम करायचंय त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी फक्त सिंपल टेक्स्ट टाईप करून ते रन करू शकता. म्हणजे आज ठिकाणी कंपल्सरी असं राईट करावंच लागेल, हे असं कंपल्सरी नाहीये. बट आपण ते राईट करणार आहोत. कारण की HTML जरी झालं, हे काही एक टाईपचं एडिटर आहे. आणि अगोदर सांगितलं एडिटर मीन्स तुम्ही त्याला नोटबुक म्हणू शकता. नोटबुक मध्ये असे काही रूल आहे का? फर्स्ट पेजवर हेच राईट करायचं, सेकंड पेजवर हेच राईट करायचं, असा कोणताही रूल नाहीये. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी कसंही राईट केलं तरी चालतं. पण ज्यावेळेस तुम्ही फॉर्मॅटमध्ये राईट करायला जाता, कारण की HTML तुम्हाला कोणत्या फॉर्मॅटमध्ये कसं राईट करायचं हे शिकवतं. जर तुम्ही फॉर्मॅटमध्ये राईट करायला गेलं तर त्यांच्या रूल्समध्येच राईट करावं लागेल. जर तुम्हाला फॉर्मॅटमध्ये राईट करायचं नाही तर या ठिकाणी तुम्ही कसंही राईट केलं. फॉर एक्झाम्पल हे जे वर्ड आहे, वेलकम टू EPL क्लास, त्याला कॉपी करतो. भरपूर सेंटर केलंय. हम्म. 20 टाइम केलंय. त्यानंतर त्याला परत रन करतो. बट काय झालंय बघा आता, हे क्लोज करतो आणि त्यानंतर त्याला रन करतो. जर तुम्हाला या ठिकाणी गो लाईव्हचं ऑप्शन नसेल तर काय करायचंय, राईट क्लिक करायचंय आणि राईट क्लिक केल्यानंतर राईट क्लिक करायचंय, झूम करून दाखवतो. सॉरी, जास्त झूम झालंय. तेवढं सफिशियंट आहे. राईट क्लिक करायचंय, या ठिकाणी बघा ओपन विथ लाईव्ह सर्व्हर हे असं ऑप्शन येईल. हे जे बॅचला आहे त्यापैकी 50% लोकांना माहिती आहे की राईट क्लिक केल्यानंतर ओपन विथ लाईव्ह सर्व्हर येतं, बाकीच्यांना माहित नाही, हे त्यांच्यासाठी आहे. जर या ठिकाणी गो लाईव्ह हे ऑप्शन नसेल तर या ठिकाणी राईट क्लिक करायचं, राईट क्लिक केल्यानंतर ओपन विथ लाईव्ह सर्व्हर हे असं ऑप्शन येईल. ओपन विथ लाईव्ह सर्व्हर केल्यानंतर बघा काय आलंय, मी कंटेंट जो राईट केलाय तो डिफरंट स्लाइडला राईट केला होता, पण शो होताना कसा झालाय, तो सगळा एकाच लाईनला झालाय. शो होताना सगळा एकाच लाईनला झालाय. कारण की अगोदर सांगितलं तुम्हाला जो टेक्स्ट राईट करायचा तो फक्त सिंपल असेल, कोणत्याही फॉर्मॅट मध्ये नसेल, त्यांना कोणती डिझायनिंग करायची ना कोणता कलर द्यायचा आहे, तर त्यावेळेस तुम्ही सिंपल टेक्स्ट राईट करू शकता. जर तुम्हाला कोणत्याही स्पेसिफिक फॉर्मॅट मध्ये राईट करायचंय तर त्यावेळेस तुम्हाला HTML चा कोड राईटच करावा लागेल. मग सिंपल तुमचं काय असेल तर तुम्ही त्यामध्ये कितीही मोठा पॅराग्राफ टाईप करू शकता. जर तसं नसेल करायचं, तुम्हाला कोणतरी फॉर्मॅट मध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला HTML चे जे काही टॅग असतील ते यूज करावे लागतील. आता आपण एक पेज बनवूया. हे जसं कळालंय तसं आपण आता एक पेज बनवूया. हे रब करूया सगळं. आता हे समोर जे दिसतंय त्याचा लोड घ्यायचा नाही. एवढं तुम्हाला सगळं दिसतंय समोर, डॉक टाईप, HTML लँग्वेज इक्वल टू इंग्लिश, हे जे काही दिसतंय हे मेटा डेटा काय आहे, हेड काय आहे, बॉडी काय, HTML काय, याचा एकही वर्डचा सध्या विचार करायचा नाही. इव्हन मी जे काही राईट करतोय त्याचाही विचार करायचा नाही. या ठिकाणी मी काहीतरी एक वर्ड राईट करतो. आता H1 राईट केलाय. हे काय, H1 काय, H2 काय, याचा आपण विचार करायचा. आपण तिथपर्यंत अजून गेलेलो नाहीये. या ठिकाणी मी राईट करतो EPL क्लास आणि त्यानंतर त्याला रन करतो. EPL क्लास प्रिंट झालाय. तुम्हाला पाहिजे EPL क्लास प्रिंट झालंय. तुम्हाला अगोदर सांगितलंय जे मी अगोदर राईट केलंय त्याचा विचार करू
नका काय राईट केलंय किंवा एवढे टॅग कसं काय आले स्क्रीनवर, एकाही टॅगचा विचार करायचा नाहीये. बट आता मी ज्यावेळेस रन करतो, फाईलचं नेम काय दिलंय मी? index.html. जर मी फाईलचं नेम जर दुसरं राईट केलं, फाईलचं नेम जर तुम्ही काहीतरी राईट केलं, आउटपुट येईल की नाही? फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी एडिट करतो किंवा रिनेम करतो, तिथे घेतोय demo.html. आता demo.html घेतो, हे पेज रन होईल की नाही काय वाटतंय? होईल. ओके, कारण की फॉर एक्झाम्पल आता मी या ठिकाणी सी लँग्वेजची आत्ताच बॅच झाली. डेची बॅचपेक्षा सीची बॅच मध्ये पण आहे, सीची बॅच ऑनलाईन बॅचचे पण काही प्रोग्राम आहे. या ठिकाणी भरपूर सारे प्रोग्राम आहे. असं काही सी लँग्वेज मध्ये किंवा जावा मध्ये असं आहे का, तुम्ही जो फर्स्ट प्रोग्राम किंवा करता किंवा जी फर्स्ट फाईल घेता याच नेमने पाहिजे असं काही रूल आहे का सी लँग्वेज मध्ये, डेटा स्ट्रक्चर सब्जेक्ट मध्ये, जावा लँग्वेज मध्ये, पायथन मध्ये असं काही रूल आहे का? काही रूल आहे का? फर्स्ट फाईल किंवा फर्स्ट प्रोग्राम तुमचा याच नेमने असला पाहिजे किंवा याच नेमने सेव्ह करा, असं काही रूल आहे का? नाही. मग आता या ठिकाणी मी सेम तसंच तेच रूल फॉलो करतो. ती पण प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, या पण लँग्वेजेस आहे, या फ्रंट एंडच्या लँग्वेज आहे, त्या बॅक एंडच्या लँग्वेज होतं. मग आता मी याला रन करतो, ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. काय झालंय? रन झालंय. रन झालंय? येस ऑर नो? हो सर. रन झालंय. काही इश्यू यायला पाहिजे होता का? काही इश्यू किंवा काही एरर आहे का आपल्या प्रोग्राम मध्ये? नाही. अजून एक कन्सेप्ट, HTML किंवा आपण जे फ्रंट एंड शिकतोय किंवा HTML CSS शिकतोय त्यामध्ये एरर नावाचा कन्सेप्ट नाहीये. जसं तुमचं काहीतरी चुकतंय, या ठिकाणी काहीतरी नॉर्मल तुमची कंडिशन चुकते किंवा तुमचा टॅग चुकतोय, तर या ठिकाणी एरर येणार नाही, फक्त आउटपुट पाहिजे तसं शो होणार नाही. मग त्यामुळे HTML थोडं हार्ड आहे बॅकएंड पेक्षा, कारण की पाहिजे तसं आउटपुट जर आलं नाही आणि जर बाकीच्या बॅकएंडच्या लँग्वेज शिकताय मग आपल्याला त्या ठिकाणी डायरेक्ट एरर दाखवतो, काही ठिकाणी चुकतंय तर तसं इथे एरर दाखवत नाहीये. बट आता इथे आउटपुट आलंय, हे आउटपुट यायला नाही पाहिजे, हे चुकतंय, हे चुकीचा कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट चुकीचा आहे. आउटपुट यायला नाही पाहिजे तरी आउटपुट आलंय. EPL क्लास हे आउटपुट यायला नाही पाहिजे तरी आपल्या कंपायलरने आउटपुट दिलंय. आणि माझं असं म्हणणं आहे की जर सध्या की या ठिकाणी जर index.html ही जर फाईल घेतली नाही फर्स्ट, तर प्रोग्राम रन व्हायला नकोय. पण काय झालाय? प्रोग्राम रन झालाय. प्रोग्राम मध्ये काही इश्यू आलाय नाही, पण माझं असं म्हणणं आहे की प्रोग्राम रन व्हायला नकोय. प्रोग्राम रन झालाय आता. मग प्रोग्राम का रन झाला? तर त्याचं रिझन या ठिकाणी आहे, हा पाथ. आता या ठिकाणी मी काय करतोय बघा, हा पाथ काढून टाकतो, फक्त पब्लिक ठेवतो. ठीक आहे इथपर्यंत, आणि एंटर करतो. काय आलंय बघा, आउटपुट शो झालंय. HTML ची फाईल दिसते तुम्हाला इथे कुठे रन झालेली? रन आउटपुट दिसतंय तुम्हाला कुठे? EPL क्लास असा आउटपुट दिसतंय का? नाही. आता तुम्ही म्हणता या ठिकाणी मी पाथ चेंज केलाय, आता मी ज्यावेळेस याच्यावर जाणार त्यावेळेस आउटपुट दिसतंय. बट मला हा पाथ द्यायचाच नाही ना, demo.html हा पाथ द्यायचाच नाही, मला फक्त पब्लिक इथपर्यंतच पाथ ठेवायचा आहे. पण तेवढा जर पाथ ठेवला तर आपल्याला पाहिजे तसं आउटपुट येत नाही. फक्त एवढा पाथ दिला तर ते आउटपुट आलं पाहिजे. इव्हन आता त्या अगोदर काही वेळेस हे VS कोड ते दाखवत नाही, या ठिकाणी एरर टाईप यायला पाहिजे, कॅन नॉट फाइंड index.html पेज असं काहीतरी या ठिकाणी मेसेज शो व्हायला पाहिजे. तो आता शो झाला नाही, का झालं ते बघावं लागेल मला. या ठिकाणी झालाय बघा, सॉरी डबल रन केलं होतं मी त्याला. काय झालंय बघा, काय मेसेज आलाय? या ठिकाणी VS कोड आहे, VS कोडचा हा तुमचा प्रोग्राम आहे. प्रोग्राम मध्ये काय टाईप केलंय ते बघतच नाही आपण अजून HTML ला स्टार्ट केलेलं नाहीये. परत एकदा गोष्ट लक्षात ठेवा, आपण अजून पण HTML ला स्टार्ट केलं नाहीये. HTML ची फर्स्ट फाईल index.html ही का घ्यावी लागते? जर index.html घेतलं नाही तर काय होतं? आणि जर दुसरं नेम घ्यायचं असेल तर मग मला काय चेंजेस करावं लागतं? ह्या खूप लॉट ऑफ थिंग्स आहे एका फाईलसाठी फक्त.
खूप साऱ्या गोष्टी आहे, एकमेकाला कनेक्ट आहे, त्याच बघायचे आपल्याला आता. हा, मग आता मी घेतलंय डेमो.html हा आणि त्याला रन केलंय. रन केलं आउटपुट आलंय बघा, कॅन नॉट गेट पब्लिक index.html असं एरर आलंय. तेच मी आता काय करतोय, मी काय करतोय त्याला बघा, आता परत ते फाईलचं जे नेम आहे, फाईलचं जे नेम आहे index.html करतो. केलंय आणि सर्व्हरला जाऊन परत रिफ्रेश करतो. झालंय रन? रन झालंय. मग अगोदर का होत नव्हतं? एरर होता. ओके, ठीक आहे विश्वंभर. तर ज्यावेळेस एक गोष्ट क्लिअर झाली की सर्व्हरला कोणतं पेज पाहिजे, फर्स्ट पेजचं नेम, तुम्ही जे इंडेक्स किंवा फर्स्ट फाईल घेता HTML ची, त्या फाईलचं नेम काय असलं पाहिजे, index.html. बट प्रत्येक युजर index.html घेईल असं नाहीये, मला डेमो.html घ्यायचंय किंवा इव्हन दुसरं काहीतरी घ्यायचंय. डेमो घेतलंय, इथं मी घेतो epl.html. काय एरर आलंय बघा परत, कॅन नॉट गेट पब्लिक index.html. कॅन नॉट गेट याचा मिनिंग माहिती आहे? गेट म्हणजे काय? घेणे. हा, कॅन नॉट म्हणजे घेऊ शकत नाही. सर्व्हर अगोदर सांगितलं होतं की तुम्ही ज्यावेळेस सांगत होता की या ठिकाणी गो लाईव्ह वर गेल्यानंतर आपलं पेज किंवा आपलं आउटपुट हे ब्राउझरला जातं. ब्राउझरला जाण्याच्या अगोदर त्याला सर्व्हरला जावं लागतं. तेच या ठिकाणी रिझन आहे. सर्व्हरला, तुमच्या सर्व्हरला index.html नावाचं पेज भेटत नाही. आणि जोपर्यंत सर्व्हरला तुमच्या index.html नावाचं पेज भेटत नाही, तोपर्यंत तुमचं सर्व्हर तुमचं आउटपुट शो करणार नाही. तुमचं फर्स्ट पेजचं नेम या ठिकाणी आता काय, epl.html. पण एखादा युजर असू शकतो असा, त्याला index.html हे नेम द्यायचंच नाहीये. मग काय करायचं? तरी प्रोग्राम रन होईल की नाही, काय वाटतंय? होईल. ओके, माईक ऑन करण्यापेक्षा चॅट मध्ये टाईप करा, कारण की माईक ऑन केल्यानंतर आवाज खूप घुमतो. काय वाटतं की जणाला epl.html मी जर हेच नेम ठेवलं आणि रूल आहे सर्व्हरचा की मला फर्स्ट पेज तुम्ही जे बनवताय, सेकंड थर्ड पेज तुम्ही काय बनवता त्याला घेणं देणं नाहीये, पण तुम्ही जे फर्स्ट पेज बनवताय ते index.html असलं पाहिजे असं सर्व्हरचं म्हणणं आहे. आणि मी आता जे या ठिकाणी घेतो epl.html, मग हा प्रोग्राम आता जर रन करायला गेलो, कितीही रिफ्रेश केला तर ते रन होत नाहीये. काय दाखवतंय, कॅन नॉट गेट पब्लिक index.html. आणि ज्यावेळेस मी आता जे फोल्डरचं नेम दिलंय किंवा फाईलचं जे नेम दिलंय epl.html, याला जर मी index.html असं नेम दिलं तर ते रन होणार आहे. पण मला index.html एखाद्याला द्यायचं नसेल आणि त्यांनी जर epl.html दिलं, त्याला माहित नाही हा रूल एखाद्याला की सर्व्हरचा असा रूल आहे की फर्स्ट पेज हे index.html असलं पाहिजे, आणि त्याने बाय डिफॉल्ट दिलं epl.html किंवा स्वतःचं नेम दिलं आणि मग त्याला असं एरर आलं. काय वाटतंय, हे पेज तुमच्या नेमने किंवा वेगळ्या नेमने रन होईल की नाही, चॅटमध्ये सांगू शकता. काय वाटतं, चॅट त्यासाठी ऑन आहे. बोला काय वाटतंय, मला epl.html ठेवायचंय, हे पेज रन होईल की नाही? होईल, भरपूर जणांचं म्हणणं आहे होईल. ओके, मग कसं होईल सांगता येईल का कोणाला? काहींचं म्हणणं आहे नाही, काहींचं म्हणणं आहे होईल किंवा होऊ शकतं ते, असं भरपूर जणांचं म्हणणं आहे. बरं, ज्यांचं असं म्हणणं आहे की होईल, कसं काय करावं लागेल त्याला सांगा मग. सर index.html त्या जागेवर epl.html केलं तर? तेच मग ते सांगायचंय की आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आता सर्व्हरला जाताय, सर्व्हरला माहित नाही, सर्व्हरला बाय डिफॉल्ट सेट करून ठेवलंय. फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी अगोदर ते पेज रन करून दाखवतो. या ठिकाणी पाथ काय index.html आहे ना, आपल्याला रन कोणतं करायचंय, epl.html. आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी epl.
HTML असं राईट करतो आणि एंटर करतो. झालंय रन ते त्या सर्व्हरला रन झालंय, आउटपुट आलंय. हो सर. त्याचं रिझन असं आहे, ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी भरपूर सारे पेजेस बनवणार, सगळे पेज ज्यावेळेस तुम्ही बनवता ते सगळे पेज एका पेजला कनेक्ट करावे लागतात. कारण की आता तुम्ही ज्यावेळेस याला रन करतात ना, किंवा गो विथ लाईव्ह सर्व्हर करता किंवा ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करता, ज्यावेळेस केल्यानंतर तुमचा अख्खा प्रोजेक्ट रन होतो आणि प्रोजेक्ट रन केल्यानंतर त्यामध्ये फर्स्ट पेज कोणतं रन करायचं हे त्या सर्व्हरला समजणार नाही. जसं आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सी लँग्वेज असेल, त्यावेळेस एखादं फंक्शन जर डबल राईट केलं आणि एका ठिकाणून कॉल केला, तर सी लँग्वेज मध्ये एका नेमने दोन फंक्शन घेतात नाही, कंपायलर कन्फ्युज होतो की कोणत्या फंक्शनला अगोदर कॉल करायचा. सेम तसंच आता या ठिकाणी जर 100 फाईल्स असतील, 100 फाईल्स मध्ये सगळ्यात अगोदर फाईल कोणती रन करायची हे त्या सर्व्हरला कळत नाही. जर तुमची फाईल जी फर्स्ट फाईल आहे ती जर index.html नसेल तर तुमची ते ऍप्लिकेशन रन होत नाही, कारण की त्याने सर्व्हरला सेट करून ठेवलं असतं की index.html हे फाईल जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तो प्रोग्राम किंवा ते ऍप्लिकेशन रन करायचं नाही. तुम्ही कोणताही वेबसाईट ओपन केली, सगळ्यात जे फर्स्ट पेज आहे त्या फर्स्ट पेजला बाकीचे पेज ऍड केलेले असतात आणि मग त्या पेजला index.html हे नेम दिलेलं असतं. ज्यावेळेस आपण गिटअप बघणार ना, त्यावेळेस तुम्हाला अजून डीप मध्ये कळेल की index.html का घ्यायचंय. आणि माझं असं म्हणणं आहे, आता हे तर कळलंय तुम्हाला, या ठिकाणी आता याला मी रिप्रेस करतो तरी काही एरर नाही, कारण का पाथ काय दिला epl.html. याला परत क्लोज करतो आणि रन करतो. आता कारण की का epl.html हा पाथ दिलाय, बट मी हा पाथ काढून घेतला, हा पाथ काढून घेतोय आणि फक्त पब्लिक ठेवतोय. आउटपुट शो होतंय का? HTML ची जी फाईल आहे ती आउटपुट शो होतंय नाही. मला तरी ते आउटपुट विदाउट पाथ देता तो शो करायचंय. जर तसं करायचं असेल तर या ठिकाणी बघा, जे epl.html नावाचं पेज आहे त्याला मी रिनेम करतो. त्या पेजला राईट करतो index.html आणि या ठिकाणी पाथ हाच ठेवतो, पाथ मध्ये चेंज करत नाही आणि एंटर करतो. रन झालंय का epl क्लास? हो. त्याचं रिझन असं आहे की ज्यावेळेस तुम्ही कोणताही पाथ देत नाही, तुम्ही फोल्डर दिलंय, हे फोल्डर रन करायचे, पब्लिक फोल्डर दिलंय, पब्लिक फोल्डर रन झालंय, पण त्याच्या पुढे कोणताही पाथ देत नाही, कोणतं फाईल रन करायची, काय करायचंय, तर त्यावेळेस तो बाय डिफॉल्ट इंडेक्स पेज तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये, तुम्ही जे ऍप्लिकेशन बनवलंय त्या ऍप्लिकेशन मध्ये index.html नावाचं पेज कुठे आहे तो शोधतो आणि ते पेज डायरेक्ट रन करतो. त्यावेळेस तुम्हाला index.html हा पाथ देण्याची गरज पडत नाही. बट जर तुम्ही तुमच्या फाईलमध्ये index.html हा पाथ या नेमने जर फोल्डर सेव्ह केलं नसेल, फाईल जर सेव्ह केलेली नसेल, तर तुम्हाला मग तो पाथ द्यावा लागतो ज्या नेमने तुम्ही ती फाईल सेव्ह केली तो. मग आता या ठिकाणी जे आउटपुट आलंय, या ठिकाणी तुम्हाला पाथ देण्याची गरज पडली नाही, आणि जरी पाथ दिला, कन्सिडर करा मी या ठिकाणी पाथ देतो index.html, आउटपुट तेच येणार आहे. हा पाथ काढून घेतोय, मला वाटतं इंडेक्स पेज आता मला रन करायचं नाहीये, मला रन करायचंय कोणतं फोल्डर, जे इमेज नावाचं जे फोल्डर आहे ते रन करायचंय. मी या ठिकाणी इमेजेसचा पाथ देतो, इमेज स्लॅश काय नाही, इमेज सेव्ह केला आपण काल rs.jpeg आणि हिट करतो, इमेज शो झाली. ते रिझन आहे, जर तुम्हाला बाकीच्याला जसं पाथ देण्याची गरज पडते, बाकीचे इमेज शो करायला किंवा बाकीचे तुम्ही जो काही कंटेंट राईट केलाय तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये, तो जर रन करायचा तुम्हाला या ठिकाणून पाथ द्यावा लागतो. बट तुमच्या इंडेक्स फाईलला पाथ देण्याची गरज पडत नाही. बाय डिफॉल्ट सर्व्हर त्याला ऍक्सेस करतो, कारण की सर्व्हर ज्यावेळेस रन होतं त्यावेळेस तो index.html नावाची फाईल आहे की नाही अगोदर शोधतो, जर असेल तर रन करतो. जर index.html नावाची फाईल सापडली नाही तर ऍज इट इज जे काही तुम्ही फोल्डर बनवलं ते ऍज इट इज शो करतात. जसं आपण या ठिकाणी आता index.html नावाची फाईल घेतली, पण त्याच्या अगोदर epl.html नावाची फाईल होती, ती फाईल रन ज्यावेळेस मी करायला गेलो त्यावेळेस काय झालं, epl.html नावाची फाईल ही सर्व्हरला भेटली, पण index.html नावाची फाईल ही सर्व्हरला भेटली नाही. त्या सर्व्हरने काय केलं, तुमचं जे काही फोल्डर आहे ते फोल्डर ऍज इट इज तुमच्या ब्राउझरला शो केलं, कारण की तो फक्त एकच फाईल शो करतो index.html. त्या नावाची जोपर्यंत फाईल भेटत नाही तोपर्यंत पुढे जात नाही, जर भेटत नाही तर आहे तसंच फोल्डर शो करतो. फॉर एक्झाम्पल
तुम्ही कोणतंही ऍप्लिकेशन ओपन केलं तर प्रत्येक ऍप्लिकेशन हे index.html फाईलनेच बनलं असतं. कोणत्याही ऍप्लिकेशनची कोणत्याही वेबसाईटचे फर्स्ट जे पेज आहे ते index.html असतं. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी सर्च करूया amazon.in. हा, तुमच्या समोर जे पेज ओपन झालंय ना हे इंडेक्सचं पेज आहे. या पेजला सगळ्या पेज अटॅच केलेले आहे किंवा कनेक्ट केलेले आहे. हे पेज इंडेक्स डॉट पेज आहे. या ठिकाणी हे फ्रेश नावाचं काही पेज असेल, सेल नावाचं पेज आहे, मोबाईल्स नावाचं पेज आहे, प्राईम नावाचं पेज आहे, त्यानंतर फॅशन नावाचं पेज आहे. हे सगळे पेज पेज कनेक्ट केलेलं आहे इंडेक्स डॉट एचटीएमएल नावाच्या पेजला. हा, आता या ठिकाणी कुठे इंडेक्स डॉट एचटीएमएल दाखवतोय का? पाथ मध्ये इंडेक्स डॉट एचटीएमएल दाखवतोय का? काय दाखवतोय? https://www.amazon.in. या ठिकाणी कुठे index.html दाखवतील असं नाही. काही वेबसाईट त्याला हिट करतात, काही वेबसाईट त्याला शो करतात, काही शो करतात. फॉर एक्झाम्पल ट्युटोरियल्स पॉइंट नावाची एक वेबसाईट आहे. या ठिकाणी मी सर्च करतो .com. ही वेबसाईट शो करतो त्याच्या जस्ट वेट घेते. हा, या ठिकाणी यामध्ये बघा पाथ मध्ये काय दिसतंय, पाथ मध्ये काय शो केलंय बघा, index.html. HTML नाही येते, HTM आहे. हा, आता तुम्ही म्हणता ही HTML नवीन कन्सेप्ट आली कुठून? हा, HTML काय हे तुम्हाला लगेच शो करतो. आता या ठिकाणी HTML आलंय म्हणून तुम्हाला सांगतो. बरं झालं काहीतरी वेगळं आलं या ठिकाणी, नाहीतर HTML तसंच राहिलं असतं. हा, आता या ठिकाणी बघा HTML आणि HTML हे एकच आहे. इव्हन मी हे सगळं काढून टाकतो index.html आणि काय ठेवतोय फक्त tutorials.point.com आणि हिट करतो. आणि हिट केल्यानंतर बाय डिफॉल्ट येतंय परत index.html. बाय डिफॉल्ट येत आहे, आपल्याला ते राईट करण्याची गरज नाहीये, ते बाय डिफॉल्ट येत आहे. हा, मग आता हे पेज इंडेक्सचं आहे. जर तुम्ही यामध्ये गेला, इन्स्पेक्ट मध्ये जर गेला, इन्स्पेक्ट मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी सोर्स आहे. सोर्स मध्ये या ठिकाणी बघा बाकीचा काय आहे तुम्हाला सांगितलं. हा कन्सेप्ट खूप मोठा आहे, वेब डिबगर त्याला बोलतात. हा, हे समोर जे दिसतं याला काय बोलतात सांगितलं होतं? अरे बाबांनो, याला बोलतात डेव्हलपर टूल. आपण ज्यावेळेस वेब डिबगर हा कन्सेप्ट बघितला होता थेरीमध्ये, त्यावेळेस सांगितलं होतं की याला बोलतात वेब डेव्हलपर टूल. यामध्ये भरपूर सारं बघितलं होतं, नेटवर्क बघितलं होतं, नंतर याचा टाइम बघितला होता. हा, आता यामध्ये सगळ्यात फर्स्ट फाईल कोणती बघा, फर्स्ट फाईल दिसते का? फर्स्ट फाईलचं नेम index.html. ज्यावेळेस मी त्याला ओपन करतो, आवाज सगळ्यांना ब्रेक होतोय की? आवाज सगळ्यांना ब्रेक होतोय? त्यांना आवाज ब्रेक होत असेल ना, त्यांनी थोडं रेंज मध्ये बसा. एक तरी पण माझा फोन खिडकी म्हणतोय रेंज येईल. ठीक आहे, ज्यांना आवाज नसेल त्यांनी लगेच सांगत जा, जास्त वेट करत नका तो. हा, आता या ठिकाणी ज्यावेळेस मी index.html या हे पेज ओपन करतो, हा कोड काय आहे, यामध्ये काय काय राईट केलंय याचा कोणी विचार करायचा नाही. हा, आपण काय बघतोय फक्त index.html. हा, फर्स्ट पेजचं जे नेम आहे ते काय या ठिकाणी शो झालंय index.html. हा, त्यामध्ये बाकीचे सगळे पेज कनेक्ट केलेले आहे. दाखवतो एक मिनिट. आता ते जास्त मोठं होत नाही, जरी पाहिजे तेवढंच झालंय. आता या ठिकाणी बघा बाकीचे पेज त्याला कनेक्ट केलेले आहे, बाकीच्या इमेजेस त्या पेजला कनेक्ट केलेले आहे. इव्हन बाकीच्या हा काय कोड आहे कसा आहे त्याचा कोणी विचार करायचा नाही. हा, या ठिकाणी दिसतोय, या ठिकाणी लिंक दिलेल्या दिसत आहे सगळ्या कोडच्या, डेटाबेस, कॉम्प्युटर सायन्स सब्जेक्ट, पायथन टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर टेस्टिंग, प्रोग्रामिंग लँग्वेज,
यांच्या सगळ्या लिंक दिल्या आहे. बाकीचे सगळे पेज जे index.html हे जे पेज आहे त्याला कनेक्ट केलं आहे त्या पेजने. त्यामुळे सगळा कोड हा जो मेन कोड तुम्ही जो राईट करता तो सगळा कोड तुम्हाला इंडेक्स पेज मध्येच राईट करावा लागतो. आणि बाय डिफॉल्ट तुमचं लोकल सर्व्हर किंवा तुमचं क्लाउडचे सर्व्हर आहे ते index.html ला फाइंड करतात. जर त्यांना index.html पेज भेटलं नाही तर ते तुमचं ऍप्लिकेशन रन करत नाही. जर तुम्हाला रन करायचं असेल तर मग तुम्हाला मॅन्युअली पाथ द्यावा लागतो. तुम्हाला हे ऍप्लिकेशन रन करायचंय किंवा हे वेब पेज मला रन करायचंय. तुम्हाला तो मॅन्युअली पाथ द्यावा लागेल. आता या ठिकाणी काय काय राईट केलंय, कसं राईट केलंय त्याचा कोणीही विचार करायचा नाही. या ठिकाणी सगळ्या लिंक दिलेल्या आहे. दिसताय? लिंक कशा द्यायच्या, काय द्यायचंय ते आपण बघणार आहोत. हा पार्ट आपला पुढचा आहे. मग आता एवढं तर कन्फर्म झालंय की जे वेब सर्व्हर आहे हे फक्त आपल्यासाठी नाही किंवा आपण फक्त नॉर्मल एक पेज बनवलं त्यासाठी नाही. तुमची ऑनलाईनची किंवा कितीही मोठी वेबसाईट असेल, अमेझॉन वेबसाईट लहान नाहीये किंवा ट्युटोरियल्स पॉइंट वेबसाईट लहान नाही, त्यामध्ये खूप मोठा कंटेंट आहे, खूप मोठा. ती वेबसाईटला पण फर्स्ट पेजचं नेम index.html किंवा index.html द्यावा लागतो. आता जसं आता बघितलं ट्युटोरियल्स पॉइंटचं, तसं अमेझॉनचं पण बघूया. राईट क्लिक करायचं, इन्स्पेक्टवर क्लिक करायचंय, त्यानंतर कुठे जायचंय, सोर्स. सोर्सवर क्लिक केल्यानंतर डायरेक्टच फाईल ओपन झाली का? ओके, थोडं मला म्हणून झालंय, डायरेक्टच फाईल ओपन झाली. पेजचं नेम काय बघा, अमेझॉनचं जे पेज आहे त्याचं पण नेम काय बोला, कोणतरी इंडेक्स पेज आहे. ओके, आता त्या इंडेक्स पेजवर क्लिक करतो. लोड व्हायला टाइम घेते थोडं. दिसतंय या ठिकाणी हे पेज खूप मोठं झालंय. आता जस्ट 1 मिनिट. पेजचा कंटेंट खूप मोठा आहे अमेझॉनच्या. अजून एक या ठिकाणी जे लाईन दिसत आहे, या ठिकाणी काय 104 लाईन आहे आणि डायरेक्ट या ठिकाणी 105 लाईन आहे. मध्ये भरपूर लाईन गेले ना, मध्ये भरपूर लाईन सुटल्या आहे तरी त्या लाईन काउंट झाल्या नाही. यासाठी पण टॅग यूज केले जातात. यासाठी पण आहे, आपल्याला हे पण बघायचंय. भरपूर सारा कंटेंट आहे, तो आता एवढा लवकर शो होणार नाही. नेटवर्क पण त्या स्पीडने पाहिजे. एवढं तर कळालंय. आता त्या पेज मध्ये काय काय कंटेंट आहे, कसा कंटेंट आहे, त्याशी आपल्याला काही करायचं नाहीये. कोणता कंटेंट हे कळालंय की कोणतंही वेब ऍप्लिकेशन घेतलं, कोणतंही तुम्ही ऍप घेतली किंवा कोणतीही वेबसाईट घेतली, त्या प्रत्येक वेबसाईटचं जे फर्स्ट पेज आहे ते इंडेक्स या नेमनेच घ्यावं लागतं, कारण की ते बाय डिफॉल्ट सर्व्हरला स्टोअर केलेलं असतं. क्लिअर झालंय की प्रत्येक वेब ऍप्लिकेशनचं पेज इंडेक्स का घ्यायचंय? ओके, ठीक आहे. तर माझा क्वेश्चन असा आहे सगळ्यांसाठी की फर्स्ट जे पेज आहे त्या पेजचं नेम इंडेक्स का घ्यायचं, दुसरं का नाही? दुसरं जर घेतलं तर काय होतं, एक समजलंय सगळ्यांना. पण जे काही शास्त्रज्ञ असतील किंवा जे काही सायंटिस्ट आहे किंवा टीम बर्नर्सली आहे, त्यांनी फर्स्ट पेजचं नेम इंडेक्सच का ठरवलं असेल, दुसरं का नाही? HTML त्यांनी बनवले आहे, त्यांनी स्वतःच नेम देऊ शकत होते ना, team.html किंवा टीम berners-lee.html हे पेजचं नेम घ्यायचं. स्वतःची त्यांनी बनवली, त्यांच्या टीमने बनवली, ते काही पण रूल अप्लाय करू शकत होते त्यावेळेस. मग त्यांनी इंडेक्स का दिलं, कोणाला सांगता येईल का? आपण जे दुसरे पेज बनवतो त्याला लिंक करायला ते index.html मध्ये लिंक करतो, लिंक टाईप. ओके, ठीक आहे. मेन फाईल आहे ना, इंडेक्स. ओके, मेन फाईल आहे म्हणून इंडेक्स. बरं, तसं नसेल समजत, ठीक आहे, मी सांगतो. प्रत्येक जण बुक यूज करता, कॉलेजची बुक घेता. कॉलेजची बुकचा आमचा संबंध येत नाही म्हणा. ओके, बुक ज्यावेळेस तुम्ही घेता त्या बुक मध्ये डायरेक्ट चॅप्टर स्टार्ट होतो का? फर्स्ट चॅप्टर, सेकंड चॅप्टर, थर्ड चॅप्टर डायरेक्ट स्टार्ट होतो? नाही. अगोदर काय असतं, त्या बुक विषयी काहीतरी लिहिलेलं असतं. त्यानंतर त्या बुकची इंडेक्स असते की कोणत्या चॅप्टर मध्ये तुम्हाला कोणते कोणते टॉपिक शिकवले जाणार आहे आणि त्या टॉपिक वरून मग तुमचे पुढचे चॅप्टर डिझाईन केले जातात.
हा त्या कन्सेप्टहून पुढच्या चॅप्टर मध्ये तुम्हाला काय शिकायचं काय शिकायचं नाही हे तुम्हाला अगोदर कळतं. सेम तसंच आता वेबसाईट मध्ये किती मोठा कंटेंट आहे कोणाला सांगता येणार नाहीये. जसं तुमच्या बुक मध्ये किती मोठा कंटेंट आहे ते डायरेक्ट तुम्ही बुकची फक्त कव्हर बघून कळणार नाही. त्यासाठी तुम्हाला इंडेक्स बघावं लागते. इंडेक्स मध्ये बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्यात फर्स्ट थिंग क्लिअर होते की बुक मध्ये चॅप्टर किती आहे. त्यानंतर सेकंड थिंग क्लिअर होते की कोणत्या चॅप्टर मध्ये किती टॉपिक आहे. त्यानंतर तुम्हाला अंदाज येऊन जातो की या बुक मध्ये काय टॉपिक कोणते आहे आणि या बुक मध्ये कोणत्या टाईपचा कंटेंट ऍड केलेला आहे. सेम तसंच ज्यावेळेस आता फर्स्ट पेज बनवायचंय आणि फर्स्ट पेजला बाकीचे पेज अटॅच करायचे किंवा लिंक करायचे. हा पण ज्यावेळेस ते लिंक करायचे मग आता त्याच्याहून कळतंय की फर्स्ट पेज मध्ये काय काय डेटा आहे. पण मग आता फर्स्ट पेजला काहीतरी असं युनिक नाव द्यायचं होतं. मग आता युनिक काय द्यायचं तर मग फॉर एक्झाम्पल जसं प्रत्येक कंटेंट तुम्हाला माहित होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी त्याची इंडेक्स असते प्रत्येक मेथडची. सेम तसंच मग आता तुम्हाला जी वेबसाईट बनवायची त्या वेबसाईटची जे फर्स्ट पेज आहे त्यामध्ये तुमचा सगळा ऑल डेटा आहे. मग तो ऑल डेटा शो करायचा आहे त्या अगोदर त्या पेजला मग त्यांनी इंडेक्स डॉट पुढचं ते एक्सटेन्शन आहे इंडेक्स डॉट HTML. त्या रिझनमुळे अजून पण रिझन आहे. फक्त मी सांगतो एवढे रिझन आहे असं नाही, अजून पण रिझन आहे. त्या रिझनमुळे त्या पेजचं नेम इंडेक्स डॉट आणि पुढचं एक्सटेन्शन आहे HTML चं. त्यामुळे त्या पेजचं नेम झालंय इंडेक्स डॉट HTML असं नेम देण्यात आलं. प्रत्येक कन्सेप्ट मागे काहीतरी पॉइंट असतो, काहीतरी थेरी असतात. बरं आपण आता जे ओपन केलं त्यामध्ये या ठिकाणी ट्युटोरियल्स पॉइंट मध्ये जे ट्युटोरियल्स पॉइंट आहे त्यामध्ये जे एक्सटेन्शन दिलं होतं ते काय दिलं होतं HTM आणि आपण यूज काय करतो HTML. हा दोन्ही वेगळे आहे असं नाही, दोन्हीचा मिनिंग एकच होतो. HTML आणि HTM दोन्ही एकच आहे. अगोदर HTM यूज केलं जायचं, आता HTML यूज केलं जातं. इव्हन या ठिकाणी मी राईट करून दाखवतो. या ठिकाणी HTML आहे ना, HTML हे काढतो, फक्त HTM एवढं ठेवतो आणि पेज परत रन करतो. आउटपुट शो होणार आहे आणि या ठिकाणी पाथ मध्ये पण काय दाखवलंय बघा, पाथ मध्ये पण काय दाखवलंय HTML दाखवलंय की फक्त HTM दाखवलंय HTM. हा पण मग आता कोणाला सांगता येईल का अगोदर HTM का घेत होती आता HTML का घेते. बरं झालं आपण ती वेबसाईट ओपन केली, अजून एक एक्सटेन्शन माहित झालं आणि त्याच्यावर डिस्कशन पण होईल. मग आपलं सांगता येईल कोणाला. ओके नाही तर ठीक आहे मी सांगतो. ठीक आहे ज्यावेळेस ते HTML आणि HTML हे जे दोन कन्सेप्ट आहे आपले वेस कोड, हा HTML आणि HTML या दोन्हीचा मिनिंग एकच आहे. दोन्हीचा मिनिंग एकच आहे. तुम्ही HTML यूज केलं तर ते HTMLच आहे आणि HTML यूज केलं तर ते HTMLच आहे. बट ज्यावेळेस ह्या लँग्वेज डिझाईन झाल्या होत्या त्यावेळेस एक्सटेन्शनची लिमिट जे एक्सटेन्शन आहे ना त्याची लिमिट फक्त 3 होती. 3 पेक्षा जास्त लिमिट तुम्ही देऊ शकत किंवा 3 पेक्षा जास्त कॅरेक्टर तुमच्या एक्सटेन्शन मध्ये ठेवू शकत नव्हता. एक्सटेन्शन मीन्स काय, डॉट नंतर येणारे जे कॅरेक्टर आहे त्याला एक्सटेन्शन बोललं जातं. फॉर एक्झाम्पल एखादी मी आता पेज आहे ती स्टोअर करायला जातो, फॉर एक्झाम्पल आता यामध्ये काही नाही पण तरी मी त्याला स्टोअर करतो किंवा सेव्ह करायला जातो. सेव्ह करायला गेल्यानंतर या ठिकाणी एक्सटेन्शन आहे भरपूर, सॉरी डायरेक्ट ऑल फाईल झालं. या ठिकाणी दुसरं एखादं पेज ओपन करतो. फाईल सेव्ह ॲज. हा एक्सटेन्शन आहे एवढे सारे आता एक्सटेन्शन आहे आपल्याकडे. बट अगोदर ज्यावेळेस ह्या लँग्वेज डिझाईन झाल्या होत्या त्यावेळेस एक्सटेन्शनची जी लिमिट होती, आता आपण डॉट नंतर जे एक्सटेन्शन घेतो, जर माझ्याकडे फोटो असेल तर तुम्ही जेपीए, त्यानंतर जर तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल तर .docx हे असं सगळं घेऊ शकता. वेट आज ऑफ करायचं राहिलंय का, जस्ट 1 मिनिट. एनोटेशन ऑफ करायचं आता नाही रखणार. जे घेताय जे एक्सटेन्शन घेताय त्याची लिमिट पहिले जे ब्राउझर होते, पहिले जे सिस्टम होते त्या सिस्टमवर त्यांची लिमिट फक्त 3 होती. 3 आणि 3 लिमिट मध्ये तुमचं HTML एवढं एक्सटेन्शन त्यावेळेस बसत नव्हतं. हा पण आता जे काही सिस्टम आले, आता जे काही सर्व्हर आले,
जे काय ऍप्लिकेशन आले त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही तुमचे जे एक्सटेन्शन आहे त्याची लिमिट 3+ झाले, तुम्ही 4, 5 अशी लिमिट देऊ शकता. म्हणजे या ठिकाणी HTML मध्ये जर तुम्ही .html ने जर फाईल सेव्ह केली तर आउटपुट वेगळं येतंय, किंवा .html ने जर सेव्ह केलंय तर आउटपुट वेगळं येते, असं काही नाहीये. तुम्ही .html ने सेव्ह केलं तर आउटपुट सेम असणार आहे, .html ने जरी सेव्ह केलंय तरी आउटपुट सेम असणार आहे, त्यामध्ये काही चेंजेस नसणार आहे. HTML आणि HTML मध्ये डिफरन्स क्लिअर झालाय? खूप मोठा डिफरन्स आहे असं नाही, दोन्हीचा मिनिंग एकच होतो. पहिले जे एक्सटेन्शन होते त्यांची लिमिट फक्त 3 होती, त्यामुळे फक्त HTM असं राईट करता येत होतं. पण स्टँडर्ड मेंटेन करावं लागतं ना, आता त्या स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी जे प्रोफेशनल वर्ड आहे HTML किंवा लँग्वेजचं जे नेम आहे ते डायरेक्ट यूज केलं जातं, HTML. कारण की त्यांचा तो आपण जो बोलतो की जो स्टँडर्ड आहे लँग्वेजचा तो मेंटेन ठेवण्यासाठी आता HTML यूज केला जातो. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आता HTML दिसेल. बरं झालं चुकून एक ट्युटोरियल पॉईंट एक भेटला आपल्याला, त्या ठिकाणी HTML दिसला आपल्याला. असं नाही की तुम्ही HTML घेऊ शकत नाही, तुम्ही पण तुमच्याला HTML घ्यायचं तुम्ही घेऊ शकता, पण स्टँडर्ड मेंटेन ठेवण्यासाठी आता सगळे HTML हे असंच घेतात. क्लिअर झाला हा पार्ट? ओके ठीक आहे. अजून आपण HTML ला स्टार्ट केलेलं नाहीये. हा काय कंटेंट आहे, या ठिकाणी इंग्लिशच काय राईट केलंय, दुसरं का राईट केलं नाही, हे मेटा डेटा काय आहे, हे टायटल का, हेड का, बॉडी का, हे सगळं आपण बघणार आहे. तर आता हे जे बनवलंय त्याला तुम्ही काय बोलतात, वेब पेज. मग ऍक्च्युअल वेब पेज काय हे माहित असणं गरजेचं आहे ना. ही लाईन ज्यांनी ड्रॉ केली ना ती कट करा, ही लाईन तुम्हालाच कट करता येते. ही समोर जी लाईन दिसते ना ड्रॉ केली ती कट करा. तीच वेबसाईट, सॉरी वेब पेज, सॉरी वेबसाईट बघितलंय. कोणाला सांगता येईल का वेब पेज काय आहे, वेब पेज कशाला म्हणतात? त्या अगोदर आपण आता जे घेतलंय ते या ठिकाणी राईट करून ठेवतो, जे आपण घेतलंय. index.html चा मिनिंग काय आहे किंवा हे का यूज केलं जातं. HTML किंवा जे स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये तुम्हाला index.html यूज करावं लागतं, दुसरं फाईलचं नेम देऊन चालत नाही. आपण जे अगोदर बघितलंय की फर्स्ट फाईलचं जे नेम आहे ते index.html का घ्यायचंय. मग आता त्या ठिकाणी राईट करतो. कोणताही प्रोजेक्ट किंवा कोणत्याही ऍप्लिकेशनची जर सुरुवात करायची असेल तर तुम्हाला ती इंडेक्स फाईलनेच करावं लागते, आणि तेच फक्त त्या ठिकाणी आता प्रोफेशनल मध्ये राईट करतो. एव्हरी प्रोजेक्ट, कारण की जर तुम्हाला इंटरव्ह्यूवाल्याने जर विचारलं की बाबा प्रत्येक प्रोजेक्टची सुरुवात किंवा प्रत्येक प्रोजेक्टची जी फर्स्ट फाईल आहे तिची त्या फाईलची सुरुवात index.html नेच का करतात ते माहित असणं गरजेचं आहे ना, किंवा कोणत्या नेमने फर्स्ट फाईल सेव्ह केली जाते. एव्हरी प्रोजेक्ट start with the file. index.html or ESTM. ESTM स्टँडर्ड वे मध्ये यूज केलं जात नाही, फक्त index.html ठेवलं तरी चालेल. आणि हे जे index.html आहे हे एक स्टार्टअप पेज आहे प्रत्येक प्रोजेक्टचं, ते पण राईट करून ठेवतो. इट इज अ स्टार्टअप पेज फॉर एव्हरी प्रोजेक्ट. आता आपल्याला जे बघायचंय ते आहे व्हॉट इज वेब पेज. तुम्ही आपण अगोदर मागे ज्यावेळेस 3 बघत होतो त्यावेळेस सांगितलं असेल तुम्हाला की वेबसाईटची डेफिनेशन अशी सांगायची नाही. कोणती वेबसाईट इज अ कलेक्शन ऑफ
वेब पेजेस इज कॉल्ड ॲज वेबसाईट. वेब पेजेसचं कलेक्शन किंवा कलेक्ट किंवा एका ठिकाणी जर कलेक्ट केले तर वेबसाईट बनत नाही. त्यावेळेस सांगितलं की वेबसाईट हे काय एक व्हर्च्युअल डिरेक्टरी आहे. आता तसं आता तुमची वेब पेज कशाला म्हणता येईल सांगता येईल का कोणाला? वेब पेज काय आहे? ठीक आहे, मी राईट करतो प्रोफेशनल डेफिनेशन. ती तुम्हाला इंटरव्ह्यूला पण सांगता येईल की वेब पेज काय आहे. जशी वेबसाईटची प्रोफेशनल डेफिनेशन राईट केली की वेबसाईट एक व्हर्च्युअल डिरेक्टरी आहे. सेम तसंच आपण ते एक एक्झाम्पल आणि एक डायग्रामने एक्सप्लेन पण केलं होतं. सेम तसं आता वेब पेज काय ते दाखवतो. आता जे वेब पेज आहे, वेब पेज कशाला बोलायचे? वेब पेज एक हायपर टेक्स्ट डॉक्युमेंट आहे. हायपर टेक्स्ट मीन बियॉन्ड. हायपर टेक्स्ट मीन्स लक्षात ठेवायचं बियॉन्ड डॉक्युमेंट आहे, बियॉन्ड टाईपचं. या ठिकाणी डेफिनेशन राईट करतो. इट इज अ hypertext document that provides spelling mistake होऊ शकतात थोड्याफार. That provides हा वर्ड महत्वाचा आहे. UI that provides an UI for interacting with the resources in application. हे ऍक्च्युअल वेब पेजची डेफिनेशन. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो कंटेंट आहे तो सगळ्यात जे 2 वर्ड आहेत ते लक्षात ठेवायचे. फर्स्ट जे आहे हायपर टेक्स्ट डॉक्युमेंट आहे. एक वेब पेज एक काय हायपर टेक्स्ट डॉक्युमेंट आहे आणि ते काय प्रोव्हाइड करतं? UI. आता UI माहिती आहे? UI मीन्स बघितलं युजर इंटरफेस. युजर इंटरफेसला कनेक्ट करण्याचं काम किंवा युजर इंटरफेसचे जे रिसोर्सेस आहे किंवा जे ऍप्लिकेशन आहे त्यांसोबत कनेक्ट करण्याचं काम हे वेब पेज करतं. आणि ते एक वेब पेज एक हायपर टेक्स्ट डॉक्युमेंट आहे. हायपर टेक्स्ट मीन आता वेब पेज जे आहे त्याचे 2 टाईप पडतात मेनली. There are 2 types for web page. फर्स्ट आहे स्टॅटिक पेज. स्टॅटिक वेब पेज. आणि सेकंड आहे डायनॅमिक वेब पेज. वेब पेज आहे आपण जे वेब पेज बनवतोय ना, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आता याला हे HTML जे पेज आहे या पेज मध्ये पण 2 टाईप येतात. एक येतं स्टॅटिक वेब पेज आणि एक येतं डायनॅमिक वेब पेज. आणि आता त्या दोन्ही पेज मध्ये डिफरन्स काय? हा डिफरन्स आपल्याला बघायचा आहे. पण आता टाइम किती झालाय? ओके 10च्या अगोदर कळालाय, बरं झालं. टाइम 10च्या अगोदर कळालाय, बरं झालं. एकदा वरी सांगते एकदा. स्टॅटिक वेब पेज आणि डायनॅमिक वेब पेज. आता जसं आपण स्टॅटिक कन्सेप्ट असतात आपले तसं बॅकएंड मध्ये आपण स्टॅटिक किंवा तुम्ही सी लँग्वेज शिकत असाल किंवा जावा शिकत असाल त्यामध्ये स्टॅटिक डायनेमिक काय स्टॅटिक काय हे सगळं तरी ऐकलं असेल. स्टॅटिक कसं वर्क करतं, डायनेमिक कसं वर्क करतं, सेम तसाच कन्सेप्ट आता फ्रंट एंड मध्ये पण आहे. स्टॅटिक वेब पेज आणि डायनेमिक वेब पेज. पण या ठिकाणी नॉर्मल चेंजेस आहे. नॉर्मल चेंजेस मीन्स
आता स्टॅटिक म्हणजे काय? स्टॅटिक मीन्स एकदा डिफाईन केलं तुम्ही त्याला चेंज करू शकत नाही. आणि डायनेमिक म्हणजे काय? त्याला तुम्ही पाहिजे तसं चेंज करू शकता. हे झालं आपलं प्रोग्रामिंग बॅकएंडचं नॉलेज. सेम तसंच आहे, पण नॉर्मल डिफरन्स आहे यामध्ये. मला तर वाटतं स्टॅटिक आणि डायनेमिक उद्याचा अख्खं लेक्चर जाईल, 1 तास जाईल त्याला. सुरू करायचंय स्टॅटिक डायनेमिक सुरू करायचंय. हो सर. 1-2 नाही, बाकीचे तुम्ही म्हणलात असाल तर आपण स्टॉप पण करूया. लोड घेऊ नका, तुमच्यावर डिपेंड आहे. ओके, ठीक आहे, चालेल. कारण की 1 तास तर सुट्टी भेटणार नाही तुम्हाला. आता 10 वाजले. 11 पर्यंत तुम्ही फक्त लेक्चरला जॉईन असणार 115-120 जण, आणि त्यातले जागे असणार फक्त 10 ते 15 जण. आम्ही घेऊ कोणासाठी मग ते रेकॉर्डिंग करण्यासाठी फक्त. 30 नाही येऊ शकत. जर तुम्ही समोर असता तर मी 11 आणि 12 पर्यंत घेतलं असतं. ठीक आहे. जे झालं त्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? जे झालंय त्यामध्ये कोणाला काही डाऊट? ओके, चालेल. बट तुम्हाला ग्रुप क्रिएट होईल आणि तुम्हाला ग्रुपमध्ये कोणी जर जॉईन व्हायचं राहिलं, इव्हन काही जणांनी यामध्ये फॉर्म पण भरलेले नाही. काल तुम्ही जे हँड रेज केले होते, सॉरी, स्वतःचे नेम प्रोव्हाइड केले होते, तो डेटा या ठिकाणी आहे. या ठिकाणी तुम्ही जसे नेम शेअर केले होते, यात जे नेम शेअर केले, ज्यावेळेस मी कन्फर्म लिस्ट ज्यावेळेस बनवत होतो त्यावेळेस मला प्रत्येकाचं नेम, त्यानंतर ईमेल आयडी आणि फोन नंबर असा ऍड करावा लागतो. मग आता त्यावेळेस तुम्हाला मी प्रत्येकाचं नेम माहीत झाल्यानंतर मला तो डेटामध्ये जावं लागतं आणि तिथे जाऊन बघावं लागतं तो पर्सन आहे की नाही. काही काही फॉर्म भरले त्यामुळे त्या ठिकाणी भेटत नाही. आता बघतो, सगळे काउंट करतो एकदा. जे पर्सन असतील त्यांना मी ग्रुपला पिन करेल, नेम पिन करेल. त्यांनी स्वतःचं नेम, ईमेल आयडी आणि फोन नंबर परत शेअर करायचा मला. ज्यांनी फॉर्म भरले असेल किंवा ज्यांचं नेम मी पिन करेल ग्रुपला त्यांनी फक्त शेअर करायचंय. आज नाही, पण उद्या मी तेवढं करतो. बरं, बाकीच्या कोणाला काही डाऊट? कोणाला काही डाऊट आहे? आता प्रेझेंटीवाले लई पळाले. बट ठीक आहे, प्रेझेंटी द्या. ज्यांना डाऊट असेल त्यांनी थांबा. स्टार्टिंग कोणी केली प्रेझेंटीची बघून द्या. ओके, ठीक आहे, प्रेझेंटी द्या. ज्यांची प्रेझेंट झाली त्यांनी लेफ्ट झाली तरी चालेल. ज्याला डाऊट असेल त्यांनी थांबा फक्त. काही डाऊट असेल तर विचारून घ्या, आपण त्यामध्ये लगेच तो पण क्लिअर करून घेऊया. बरं, नितीन, तुझे आयकॉन शो करत नाही. ठीक आहे, तुझा माईक म्यूट कर. राहुल. राहुल. हा सर, राहुल, काय डाऊट होता. बोल. सर, ते फोल्डर आहेत ते म्हणजे पब्लिक मध्ये इमेज आणि ते डॉक्युमेंट आहेत, ते फोल्डर माझ्या एका खाली येत नाहीत. येत नाही? ठीक आहे, ते पण करून दाखवतो. ओके, ठीक आहे. 2 जणांना डाऊट आहे, म्हणजे सेम डाऊट आहे. काहींचे आयकॉन्स दिसत नाही आणि काहींचे फोल्डर समोर येतात. ओके, बाकी कोणाचा डाऊट अजून काही? ते फोल्डर क्रिएट करायचं परत एकदा सांगा ना, ते समजलं नाहीये. ओके, ठीक आहे, म्हणजे डाऊट फोल्डरचाच आहे. ओके, ठीक आहे. त्यामुळे विचारलं, सगळ्यांचे डाऊट सोबत सांगा, म्हणजे जर काहींचे सेम असतील तर ते सोबत क्लिअर होतील. ओके, अजून कोणाला काही डाऊट आहे का? फोल्डर सोडून वेगळा असेल तरी ठीक आहे, चालेल. मग फोल्डरचं बघूया. स्क्रीन दिसते ना? स्क्रीन दिसते? ओके, ठीक आहे, चालेल. आपला वेस कोड कुठे गेलाय? हे फोल्डर सगळे डिलीट करतो, चालेल? सगळे फोल्डर डिलीट करून टाकतो. जस्ट टाइम घेईल ते आता. झाले? आता सगळ्यात अगोदर स्क्रीन एम्प्टी दिसते सगळ्यांना आता? आता सगळ्यात अगोदर एक फोल्डर क्रिएट करायचंय तुमच्या पीसी मध्ये.
तुम्हाला ज्या लोकेशनला पाहिजे त्या लोकेशनला ते फोल्डर क्रिएट करायचे. मग ते लोकेशन तुमचं कोणतं आहे ते तुमच्यावर डिपेंड करते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला डेस्कटॉपला बनवायचंय तर डेस्कटॉपला बनवा. जर डेस्कटॉपला बनवायचं नसेल, तुमच्या पीसी मध्ये तुमचा सी ड्राईव्ह आहे, डी ड्राईव्ह आहे, तिथे बनवायचे. फॉर एक्झाम्पल आता मी जे फोल्डर आहे ते सी ड्राईव्ह मध्ये एक ऑनलाईन वेब बॅच नावाचं फोल्डर आहे. त्यामध्ये 3-4 फोल्डर आहे. त्या फोल्डरमध्ये वेब ऍप नावाचं एक फोल्डर ओपन केलंय किंवा क्रिएट केलंय. त्या फोल्डरमध्ये काही डेटा नाही. मग तुम्ही ज्या ठिकाणी क्रिएट करायचंय त्या ठिकाणी राईट क्लिक करायचे. राईट क्लिक केल्यानंतर न्यू वर क्लिक करायचं आणि फोल्डर क्रिएट करायचे इथून. मग आता एक फोल्डर क्रिएट केलाय, त्यानंतर तुमचं VS कोड हे एम्प्टी असेल. आता इथे वेब ऍप नाव दाखवतोय ना, ते दाखवणार नाही जर तुम्ही एकही फोल्डर क्रिएट केलेलं नसेल तर. मग त्या वेळेस फाईलवर क्लिक करायचंय. फाईलवर क्लिक केल्यानंतर इथे येईल ओपन फोल्डर, त्यावर क्लिक करायचंय. ओपन फोल्डरवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमचं ते फोल्डरचं लोकेशन जर दाखवलं नाही तर ते लोकेशन सी ड्राईव्ह मध्ये ऑनलाईन वेब बॅच मध्ये कोणतं फोल्डर ऍक्सेस करायचंय, वेब ऍप आणि सिलेक्ट फोल्डर आलं या ठिकाणी. आता अगोदर पण होतं, आता पण आलंय. वेब ऍप नावाचं एक फोल्डर आलंय. आता ते फोल्डर आल्यानंतर आपल्याला 2 फोल्डर तयार करायचे, एक पब्लिक आणि एक SRC. स्टॅटिक डेटा पब्लिक मध्ये ठेवायचा, डायनेमिक डेटा SRC मध्ये ठेवायचा आहे. मग या ठिकाणी जे फर्स्ट ऑप्शन आहे फाईल, त्यावर क्लिक करायचं नाही, आपल्याला फोल्डर क्रिएट करायचे. जे सेकंड ऑप्शन आहे त्या फोल्डरसाठी आहे. थर्ड ऑप्शन रिफ्रेश साठी आहे. आणि फोर्थ जे ऑप्शन आहे ते कोलॅबरेशन साठी आहे किंवा कोलॅप्स करण्यासाठी आहे. मग आता सेकंड ऑप्शनवर क्लिक करायचं, न्यू फोल्डर. कोणतं फोल्डर पाहिजे आपल्याला, पब्लिक. बट हे फोल्डर क्रिएट करण्याच्या अगोदर फोल्डर क्रिएट नाही करत आहे, एक्सटेन्शनचं आयकॉन शो होत नाही त्यांच्यासाठी. आपलं जे आयकॉन VS कोड आयकॉन्स हे जे आहे या ठिकाणी अनइन्स्टॉल करायचे. तुम्ही इन्स्टॉल केलंय तरी तुमचे आयकॉन जर दिसत नसतील तर तुमच्याकडून ते प्रॉपरली इन्स्टॉल झालेलं नाहीये. मग काय करायचं, सगळ्यात अगोदर जे अनइन्स्टॉल या ठिकाणी ऑप्शन आहे त्यावर अनइन्स्टॉल करायचं. नंतर परत इन्स्टॉल करायचं. ते आयकॉन्स तुमचे दिसून जातील. मग आता आपलं पुढे चालू होतं फोल्डर कशी. फोल्डर क्रिएट करायचे, सेकंड याच्यावर क्लिक करायचं, नेम द्यायचे पब्लिक. एक फोल्डर क्रिएट झालंय. त्यानंतर जे फोल्डर तुमचे समोर क्रिएट होत आहे त्याचं रिझन असं आहे, तुम्ही पब्लिकवर क्लिक करता आणि नंतर फोल्डरवर जाता, त्यामुळे ते समोर फोल्डर शो होत आहे किंवा क्रिएट होत आहे. मग आता तुम्हाला फोल्डर दुसरं पाहिजे ना, पब्लिकच्या आतमध्ये नकोय, पब्लिक नंतर दुसरं फोल्डर पाहिजे. पब्लिक आणि SRC फोल्डर सेपरेट बनवायचे. मग त्यावेळेस पब्लिकवर क्लिक न करता साईटला क्लिक करायचे, पब्लिक फोल्डरच्या साईटला क्लिक करायचे आणि त्यानंतर मग फोल्डरवर क्लिक करायचे आणि SRC असं नेम एंटर करायचे. 2 फोल्डर क्रिएट झाले आता, पब्लिक आणि SRC. आता जे फोल्डर बनायचे आपल्याला, इमेजेस असेल, डॉक्युमेंट्स असेल, ते फोल्डर बनायचे. ते फोल्डर कुठे बनवायचे, पब्लिक फोल्डरमध्ये. मग पब्लिक फोल्डरवर क्लिक करायचे. ज्या फोल्डरमध्ये तुम्हाला ते फोल्डर बनवायचे त्या फोल्डरवर क्लिक करायचे. मग आता मी पब्लिक फोल्डरवर क्लिक केलं, त्यानंतर मग फोल्डरवर क्लिक करायचे. कोणतं फोल्डर बनवायचं, इमेजेस फोल्डर आलंय. बट ते फोल्डर कुठे आले, पब्लिक फोल्डरच्या समोर आलंय. येऊ द्या, स्टार्टिंगला ते फोल्डर समोर येऊ द्या, काही होत नाही. आता जे दुसरं फोल्डर बनवायचे ते फोल्डर बनवताना तुम्ही इमेजेसवर क्लिक करायचं नाही. जर तुम्ही इमेजेसवर क्लिक करताय आणि नंतर फोल्डरवर क्लिक करताय तर ते फोल्डर तुमच्या इमेज फोल्डरच्या इनरला बनेल किंवा आतमध्ये बनेल. बघा, दाखवतो एकदा. इमेज फोल्डरवर जर क्लिक केलं आणि नंतर फोल्डरवर क्लिक केलं आणि मी बनवतो डॉक्युमेंट्स फोल्डर, कुठे बनले बघा ते, इमेजेस फोल्डरच्या आतमध्ये. राहुल, असाच इश्यू झालाय तुझा? हो सर. मग आता तसं करायचं नाही. मग आता डॉक्युमेंट्स नावाचं फोल्डर वर क्लिक करतो आणि त्याला डिलीट करतो. इमेजेस फोल्डर जे समोर क्रिएट झालंय त्यावर क्लिक करायचं नाही. कुठे क्लिक करायचंय, पब्लिक फोल्डरवर. तुम्ही ज्या फोल्डरवर क्लिक करता त्या फोल्डरवर खाली अंडरलाईन येते, लाईन येते बघा, नेमच्या खाली दिसते. झूम करतो त्याला थोडं, दिसते. ज्या फोल्डरवर क्लिक करतात त्या फोल्डरच्या खाली एक लाईन येते, दिसते सगळ्यांना? हो सर. मग आता तुम्ही कोणत्या फोल्डर क्लिक केलंय तुम्हाला त्या लाईनवरून कळून जाईल. आपण मग पब्लिक फोल्डर क्लिक करायचं, कारण की इमेजेस फोल्डर आणि डॉक्युमेंट फोल्डर आपल्याला पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये पाहिजे. मग पब्लिक फोल्डर क्लिक करायचे आणि नंतर फोल्डर क्लिक करायचे आणि राईट करायचे डॉक्युमेंट्स. झाले तयार, सेपरेट फोल्डर क्रिएट झाले. हो. म्हणजे असं क्रिएट करायचं. आता ज्यांच्या फोल्डरचा डाऊट होता क्लिअर झालाय, फोल्डर कसे क्रिएट करायचे, काय करायचे? हो सर. हो सर. हो सर. ओके.
जस्ट 1 मिनिट. अजून कोणाला काही डाऊट आहे का? प्रेझेंटी सगळ्यांनी दिली? ओके, प्रेझेंटी सगळ्यांची आली. आता कोणाला काही डाऊट असेल तर बोला. त्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. सर इंडेक्सचं पण जर तसंच फोल्डर क्रिएट करायचं असेल तर पब्लिक वरच क्लिक करून करायचं ना? हा, इंडेक्सचं फोल्डर नाही, इंडेक्स आपल्याला फाईल क्रिएट करावी लागते. या ठिकाणी बघा. आता इंडेक्सची फाईल बनवायची ना, त्याला झूम करतो परत, म्हणजे तुम्हाला दिसेल मी काय करतो. आता इंडेक्सची फाईल बनवायची. फाईल कुठे बनवायची? इंडेक्स जी फाईल आहे ती आपली पब्लिक फोल्डर मध्येच असली पाहिजे. मग पब्लिक फोल्डर क्लिक करायचे. पब्लिक फोल्डर क्लिक केल्यानंतर मग फाईलवर क्लिक करायचे आणि मग बनवायची index.html. आणि index.html तुमची फाईल ओपन होऊन जाईल. अजून कोणाला काही डाऊट? जर डाऊट नसेल तर लेफ्ट झाला तरी चालेल.